नमस्कार. DS4 न्यूज येवलामध्ये आपले स्वागत आहे. येवला नगर परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ रात्रीच्या वेळी एक बेबी इंडियन कोब्रा नाग आढळल्याने कार्यालयीन कर्मचाऱ्यांमध्ये एकच तारांबळ उडाली. मात्र न घाबरता कर्मचाऱ्यांनी तत्काळ सर्पमित्र दीपक सोनवणे यांना याची माहिती दिली. माहिती मिळताच दीपक सोनवणे यांनी क्षणाचा विलंब न करता नगर परिषद परिसर गाठला आणि अत्यंत कौशल्याने व सुरक्षितपणे या बेबी कोब्रा नागाचे रेस्क्यू केले. विशेष म्हणजे या संपूर्ण कारवाईत नागाला कोणतीही इजा पोहोचली नाही. या नागराजला आता त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले आहे. दरम्यान कुठेही साप आढळल्यास त्याला स्वतःहून पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न न करता तत्काळ सर्पमित्राशी संपर्क साधावा व 1926 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करावे, असे महत्त्वपूर्ण आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे. DS4 न्यूज येवलासाठी ब्युरो रिपोर्ट येवला. येवले नगर परिषद कार्यालयामध्ये नगर परिषदच्या कार्यालयामध्ये आमचे जे आहे नाईट वॉचमॅन वीरेंद्र सिंग परदेशी यांचा फोन आला का अण्णा तिथं एक नाग निघालेला आहे, तुम्ही ताबडतोब. आम्ही त्याच मिनिटाला श्री दीपक भाऊ सोनवणे सर्पमित्र यांच्याशी संपर्क साधून ते तातडीने हजर होऊन त्या सर्पला पकडले. आणि अनेक समजा तोच जर दिवसा निघाला असता इथं खूप गर्दी असती, दाखल्यावाले असत्या, जन्म मृत्यू दाखलेवाले भरणारे असतात. जर कोणाला हानी झाली असती तर त्याचा खूप हे झालं असतं. पण एवढ्या रात्री निघाल्यानंतर तरी आमचे जे वॉचमॅन होते ते सतर्क असल्यामुळे त्यांनी ताबडतोब कळवले. मी सर्पमित्र यांना बोलवून त्याला बाटलीमध्ये कैद केलेलं आहे. तो इतका विषारी नाग होता तर त्याची काही हानी झाली असती, रात्रीतून कुठे काही चावला असता, डाऊन्स केला असता. म्हणजे जे वॉचमॅन आहे हे बसतात तिथं रात्रभर नाईट जागेत असतात, पण त्यांच्या सतर्कतेमुळे हे जे झालं ते खूप चांगलं झालं. ते सर्पला आम्ही पकडून आमचे सर्पमित्र जे सोनवणे आहे दीपक भाऊ हे पकडून त्यांना जंगलात सोडणार आहे. आणि त्यांनी जे सहकार्य केलं नगर परिषद मध्ये येऊन एवढ्या रात्री, आम्ही त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद मानतो. सुनील जाधव यांचा फोन आला की नगरपालिकेच्या परिसरात नाग निघालेला आहे. मी पाहिलं तर त्या गेटवरच नाग होता आणि त्या नागाला रेस्क्यू करून आता मी फॉरेस्ट जागेत सोडणार आहे. आणि हा अतिविषारी साप आहे. या पहिले पण उद मांजर सर्प असे विविध प्रकारचे प्राणी इथं पकडलेले आहेत. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.